राज्य सरकारी कर्मचारी यांच्या जुनी पेन्शन लागू करा या मागणीसह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहे। दरवर्षी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचारी विविध प्रकारचे आंदोलनाचे मार्ग अवलंबून असताना तरी राज्य सरकार या मागण्या मान्य करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे। आज राज्यभरामध्ये विविध विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावर गेले आहेत। चोपडा तालुक्यातील तलाठी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देऊन संपात सहभागी होत असल्याचे जाहीर केले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही व वरिष्ठ स्तरावरून आदेश येत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे तलाठी संघटनेच्या वतीने भूषण पाटील यांनी सांगितले। तर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका यांनी रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी काळे फीत लावून या संपाला पाठिंबा देऊन रुग्णसेवा करीत आहेत। तालुका तलाठी संघाचा जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे। संघटनेचा विजय असो, एकतेचा विजय असो। आपण आज आपलं संप पुकारलेला आहे, कशा संदर्भात आहे आणि किती दिवस आहे? महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी 21 एप्रिल 2026 पासून हा विविध मागण्यांसाठी ज्या प्रलंबित आहेत शासन स्तरावर त्यांच्यासाठी हा संप पुकारलेला आहे। आणि आमची महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना ही महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्यामुळे आमची संपूर्ण महाराष्ट्रातली जी जिल्हा तलाठी संघ आहेत, तालुका तलाठी संघ आहेत, हे सर्व या संपामध्ये सहभागी आहेत। हा संप बेमुदत आहे। याला जोपर्यंत शासन स्तरावरून आमच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया किंवा निर्णय प्राप्त होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे। यामध्ये प्रमुख मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन आकृतीबंध लागू करणे, तसेच जे उपदान आहेत ते उपदान प्राप्त करणे। या सर्व मागण्यांसाठी एकूण अशा बऱ्याच त्या मागण्या आहेत। त्या मागण्यांसाठी हा संप पुकारलेला आहे आणि हा संप याचा कालावधी निश्चित नाही आहे। जोपर्यंत महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून संप थांबवण्याबाबत घोषणा होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे। आणि या संपाच्या कालावधीमध्ये आमच्या सर्व जे शेतकरी बांधवांना जो त्रास होणार आहे त्याबद्दल आम्ही तलाठी संघटनेच्या वतीने व सर्व तलाठी बांधवांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आमच्या ह्या मागण्या आमच्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासनाप्रती व जनतेप्रती असलेल्या समर्पणानिमित्त आम्हाला मागण्या प्राप्त व्हाव्यात, आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी हा संप करणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने सर्व शेतकरी बांधवांना जो त्रास होईल त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचा हा संप कायम राहील असं आम्ही जाहीर करतो।